मागील व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3.1 जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. त्यातपूर्वी आपण कंपाऊंड अँगल संदर्भातला जो काही फॉर्म्युले आहेत त्याच्याशी निगडीत असलेले ते फॉर्म्युले आपण कंप्लीट केलेले होते आणि त्यावर आधारित आपण एक्सरसाइज 3.1 जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. यानंतर आपल्याला नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे. आता हा जो नवीन टॉपिक आहे यात अगदी इम्पॉर्टंट असे जे फॉर्म्युले आहेत आपल्याला ते पाहायचे आहे, ज्यांचा यूज आपण पुढील जे आपले एक्सरसाइज आहे त्यामध्येच नाही तर या पूर्ण सिलेबसमध्येच आणि 12thला सुद्धा आपण याच्यात जो फॉर्म्युल्यांचा यूज आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे फॉर्म्युले नुसते पाठ करणं गरजेचं नाही, तर ते लक्षात ठेवणं आणि व्यवस्थितपणे अगदी लॉजिकली थिंकिंग वापरून त्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे कोणते फॉर्म्युले आपण बघणार आहोत. तर इथे आता दिसतंय की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स, म्हणजे अलाइड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. आणि अलाइड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड करायचे आहेत म्हणजेच अलाइड अँगलचे फॉर्म्युले कोणाला म्हणायचं ते आधी आपण बघूयात. अलाइड अँगल म्हणजे काय, तर इफ सम और डिफरन्स ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज झिरो, तर त्यांची सम किंवा डिफरन्स जी आहे ती झिरो असेल, ऑर अँड इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री किंवा ते 90 डिग्रीचे मल्टिपल असतील, म्हणजे ऍक्सिस टू ऍक्सिस ते अँगल्स तयार होत असतील अशा प्रकारचे. दॅट इज त्याचं मिनिंग आहे एन पाय बाय टू, कारण आपण 90 डिग्री म्हणजेच पाय बाय टू असतो आणि त्याला एन मल्टिप्लाय केला म्हणजेच ते ऑटोमॅटिक पाय बाय टू चे मल्टिपल होतील. म्हणजे असे सगळे जे मल्टिपल आहेत त्या सगळ्या अँगल्सला आपण म्हणणार आहोत अलाइड अँगल्स. आणि अलाइड अँगल्स जे जे आपण जो थिटा घेणार आहोत तो थिटा इज मेजर ऑफ अ गिव्हन अँगल देन अँगल हुज मेजर आर. तर त्यांचे मेजरमेंट कसे असतील, तर मायनस थिटा, पाय बाय टू मायनस थिटा, पाय बाय टू प्लस थिटा, म्हणजे प्लस मायनस पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा, प्लस मायनस 3 पाय बाय टू मायनस थिटा, 3 पाय बाय टू प्लस थिटा, 2 पाय मायनस थिटा, 2 पाय प्लस थिटा. या प्रकारचे जे अँगल्स आहेत त्या अँगलचे आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स काढतो आहोत आणि या प्रकारच्या अँगल्सलाच आपण अलाइड अँगल असं म्हणणार आहोत. मग आता आपण जे आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स आहेत 6, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, हे 6च्या 6 ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे अलाइड अँगल्स आपण प्रत्यक्ष काढणार नाही आहोत. आपल्याकडे साइन आणि कॉसचे जरी अलाइड अँगलचे फॉर्म्युले असले तरी आपण त्याच्या आधारावरती टॅन कॉट सेक कोसेक यांचे सुद्धा अलाइड अँगलचे फॉर्म्युले जे ते आपण क्रिएट करू शकतो किंवा लगेच लक्षात ठेवू शकतो. तर तसं इथे आपण बघा काय म्हटलं, फॉर ऑल रिअल नंबर्स थिटा, कुठलाही रिअल नंबर थिटासाठी साइन ऑफ मायनस थिटा हा मायनस साइन थिटा येतो आणि कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा येतो. यांचे प्रूफ आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. नंतर साइन ऑफ पाय बाय टू मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा, या प्रकारे. किंवा मग साइन पाय बाय टू प्लस थिटा इक्वल टू कॉस, कॉस पाय बाय टू प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. त्यानंतर साइन पाय मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा, कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा, साइन पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, कॉस पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा, साइन 3 पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा, कॉस 3 पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, साइन 3 पाय बाय टू मायनस प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा, कॉस 3 पाय बाय टू प्लस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. फक्त एवढंच नाही, तर आता इथे जे काही दिसतंय आपण याच्यात उरलेले जे आहेत टॅन कॉट सेक कोसेक हे सुद्धा आपण त्याच पद्धतीने फाइंड करू शकतो. का, इथे ऑफकोर्स आपल्याकडे आता जर साइन आहे तर आपण त्याच्यावरून कोसेक जो आहे तो फाइंड करू शकतो. म्हणजे जो साइनला रूल आहे, जसं इथे साइन पाय बाय टू मायनस थिटा आहे, इथे जसा कॉस येतोय साइन असताना, तसा कोसेक असताना जो आहे तो आपला इथे सेक येणार आहे. म्हणजे कोसेक पाय बाय टू मायनस थिटा, कोसेक पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा, या पद्धतीने. तसं आपण प्रत्येकाचं काढू शकतो. जसं आपल्याला टॅन काढायचं असेल, समजा टॅन पाय बाय टू मायनस थिटा काढायचा असेल तर आपण या दोघींचा डिव्हिजन घेऊ, साइन अपॉन कॉस. आता जसं इथे साइन पाय बाय टू मायनस थिटा आहे, हा कॉस पाय बाय टू मायनस थिटा आहे, म्हणजे साइन अपॉन कॉस घेतला म्हणजे कॉस अपॉन साइन घेऊ, तर आपल्याला इथे मिळणार आहे कॉट थिटा. अशा पद्धतीने आपण उर्वरित जे आहे ते फाइंड करू शकतो. परंतु तरीही हे लक्षात ठेवायला नक्कीच थोडंसं अवघड असं वाटतंय, परंतु याच्यापेक्षा आणखी सोपी मेथड जी आहे ती आपण बघणार आहोत. ऍक्सिसच्या साह्याने सुद्धा आपण हे जे अँगल्स आहेत ते फाइंड करू शकतो, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. अलाइड अँगलचे फॉर्म्युले देखील आहेत ज्यांचा यूज आपल्याला मोठ्या प्रमाणात करायला लागतो आणि त्यांच्या सहाय्याने आपण बऱ्याचदा एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह करत असतो. तर ते फॉर्म्युले सुद्धा आपल्याला शॉर्टकट ट्रिकने लक्षात ठेवता येतात किंवा एक छोटस नॉलेजची त्याला गरज असते, अगदी बेसिक नॉलेजची त्याला आवश्यकता आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की आपली जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्यात एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असतो. याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, हा सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट आहे. मग त्यात इथे जेव्हा आपण इनिशियल ऍक्सिस कन्सिडर करतो, एक्स ऍक्सिस, इथून जो अँगल रोटेट होतो तिथे 0 ने सुरुवात होते आहे, नंतर असा रोटेट होऊन तो इथपर्यंत पाय बाय टू किंवा 90 डिग्रीला येईल, इथून तो पुढे 180 डिग्रीला, इथून 270 डिग्री आणि परत तो रोटेट झाल्यानंतर 2 पायला म्हणजे 360 डिग्रीला येणार आहे. म्हणजे कम्प्लीट रोटेशन जे आहे ते आपलं 360 डिग्रीचं असणार आहे.
मग यात आपल्याला करायचं काय आहे, आता इथे आपल्याला अलाइड अँगलचे फॉर्म्युले काढायचे म्हणजे काय, आता इथे हा जो भाग दिसतोय याच्यानंतरचा म्हणजे इथे साइन समजा आपल्याला 2π प्लस थिटा या स्वरूपाचं मिळणार आहे. तसंच कॉस देखील कॉस 2π प्लस थिटा म्हणजे याच्यानंतरचा भाग झाला. कोणानंतरचा 2π नंतर म्हणजे 2π प्लस मध्ये तो हा क्वाड्रंट जो होतो 2π प्लस मध्ये पण आपल्याला मिळेल. जर एक कम्प्लीट रोटेशन झाल्यानंतरचा आपण अँगल कन्सिडर केला तर त्यानंतर याच्या आधीचा अँगल म्हणजेच 90 डिग्रीच्या आधीचा तो येईल म्हणजे साइन π/2 मायनस थिटा किंवा 90 मायनस थिटा घेतलं तरी चालणार. तर कॉस π/2 मायनस थिटा इज इक्वल टू त्यानंतर याच्या पलीकडे जो अँगल आहे म्हणजे 90 प्लस मध्ये जाईल म्हणजे π/2 प्लस मध्ये येईल म्हणजे साइन π/2 प्लस थिटा आणि हा कॉस π/2 प्लस थिटा. आपण साइन आणि कॉस जरी काढून ठेवले तरी उरलेले जे आपले ट्रिग्नोमेट्रिक टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्याच्यापैकी आपल्याकडे 2 यांचे सगळे फॉर्म्युले असतील तर उरलेले सगळे फॉर्म्युले आपण त्यांच्या साह्याने त्यांचा उपयोग करून काढू शकतो, फाइंड करू शकतो. म्हणून आपल्याकडे फक्त साइन कॉसचा कन्सेप्ट असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर हा बघा याच्या अलीकडे आहे म्हणजेच 180 पेक्षा कमी म्हणजेच मायनस मध्ये येईल म्हणजे साइन 180 मीन्स पाय मायनस थिटा आणि कॉस पाय मायनस थिटा तो त्याच्या अलीकडचे अँगल्स कन्सिडर करतो आहोत. म्हणून त्याच्या पलीकडचे आहेत म्हणजे पाय प्लस मध्ये ते येतील म्हणजेच साइन पाय प्लस थिटा इक्वल टू तसंच कॉस पाय प्लस थिटा इज इक्वल टू हा याच्या अलीकडे 270च्या अलीकडचा म्हणजे 3π/2 च्या पेक्षा मायनस मध्ये तो येईल म्हणजे साइन 3π/2 मायनस थिटा इक्वल टू तसंच कॉस 3π/2 मायनस थिटा इज इक्वल टू हा याच्या पलीकडे जातोय म्हणजे 3π/2 प्लस मध्ये तो जाईल म्हणजे साइन 3π/2 प्लस थिटा इक्वल टू कॉस 3π/2 प्लस थिटा. आणि हा याच्या अलीकडे आहे म्हणजे 2π पेक्षा लहान आहे 360 पेक्षा लहान येतोय म्हणजे याचा अर्थ तो मायनस मध्ये येईल 360 म्हणजेच 2π मायनस थिटा इक्वल टू आणि कॉस 2π मायनस थिटा. एकदा काय एवढं लिहिलं गेलं. आता हे जे दिसतंय आता मला तो लिहायला वेळ लागतो की तुम्हाला समजायला वेळ लागतो परंतु एकदा का हा कन्सेप्ट डोक्यात बसला की आपण ते पाहता क्षणी सांगू शकतो की याचा साइन π/2 मायनस थिटा काय येईल किंवा π/2 प्लस थिटा काय येईल वगैरे हे सांगता येतं इझी वेने. ते लक्षात ठेवायचं तुम्हाला अजून एक गोष्टीची गरज आहे ते म्हणजे इथे संपूर्ण जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत आपले ऑल पॉझिटिव्ह असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर इथे फक्त पॉझिटिव्ह जे आहेत ते साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक हे पॉझिटिव्ह असतात. साइन आणि कोसेक या थर्ड क्वाड्रंट मध्ये मात्र दोघी निगेटिव्ह असतात. साइन आणि कॉस दोघी निगेटिव्ह आहेत म्हणजे बाकी यात पॉझिटिव्ह टॅन आणि कॉट असतो म्हणजे याचा अर्थ साइन कॉस निगेटिव्ह येतील. पॉझिटिव्ह असणार आहे टॅन अँड कॉट. आणि लास्ट जो क्वाड्रंट आहे याच्यामध्ये मात्र पॉझिटिव्ह असणार आहे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक. कॉस अँड सेक एवढं तुम्हाला माहिती पाहिजे अगदी बेसिक. मग यानंतर आणखी एक गोष्ट जी आहे महत्वाची ती अशी आहे की लक्षात ठेवा की जर समजा π/2 आणि 3π/2 असेल म्हणजे 270 आणि 90 डिग्रीचे असतील म्हणजे हे 90 डिग्री मध्ये येत आहे आणि हे 270 डिग्री मध्ये म्हणजे 3π/2 मध्ये रेडियन मध्ये हे यांच्या वेळेला साइनचा कॉस आणि कॉसचा साइन होतो हे लक्षात ठेवायचं. साइनचा कॉस कॉस असेल तर साइन त्यानंतर साइनचा कॉस कॉस असेल तर साइन इथे कॉस इकडे साइन होईल आणि इकडे साइनचा कॉस आणि कॉसचा साइन होतो. इकडे साइनचा कॉस आणि कॉसचा साइन कोणत्या वेळेला सांगितलं गेलेलं आहे हे ज्या वेळेला 3π/2 आणि π/2 असेल त्यावेळेला. कारण आपण स्टँडर्ड अँगलशीच सगळं अलाइड अँगल काढतो आहोत. स्टँडर्ड अँगलचेच आपण अलाइड अँगल काढणार पण आहोत. तर इथे ऑफकोर्स π/2 आणि 3π/2 असेल और 90 डिग्री और 270 डिग्री असेल तर अशा वेळेला साइनचा कॉस कॉसचा साइन लिहायचा आहे. आणि राहिली गोष्ट पाय आणि 2π असेल म्हणजे हे आपले जे 8 दिसत आहे त्याच्यामध्ये साइनचा साइनच राहतो आणि कॉसचा कॉसच राहतो म्हणजे साइनचा साइनच राहील आणि कॉसचा कॉसच राहणार आहे. ते साइनचा साइन थिटाच राहील कॉसचा कॉस थिटाच राहील ते साइनचा साइन थिटाच राहील आणि कॉसचा कॉस थिटाच राहील अशा पद्धतीने. आता फक्त गोष्ट एकच राहील की त्यांना साइन काय द्यायची त्यांना साइन कशी कन्सिडर करायची किंवा कशी लक्षात घ्यायची. आता साइन लक्षात घ्यायचा पहिला जो क्वाड्रंट आहे फर्स्ट ऑल पॉझिटिव्ह आहे सगळेच ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्याचा विचार डोक्यात काढून टाकायचा ते पॉझिटिव्ह आहे त्याचा विषय मिटून जातो. राहिला सेकंड मध्ये फक्त साइन आणि कोसेक हे पॉझिटिव्ह असतात पण आपण सध्या साइनच कन्सिडर करतोय
कोसेकचा इथे आता विषय नाही. कोसेकचा विषय जेव्हा आपण कोसेक काढणार त्यावेळेला तो विचार करायचा. आता इथे फक्त साईन आहे, तर साईन पॉझिटिव्ह म्हणजे इकडचा साईन कन्सिडर करायचा, इकडचा नाही. इकडचा जो लेफ्ट हँड साईडला जे आपण फंक्शन लिहिलेलं आहे साईन ते पॉझिटिव्ह असतं, तर उरलेलं काय असेल निगेटिव्ह. इथे साईन पॉझिटिव्ह असेल तर कॉस काय असेल हा निगेटिव्ह, हा कॉस निगेटिव्ह. हा पुढचा थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह असतं, म्हणजे हे सगळे निगेटिव्ह येतील. टॅन कॉटच त्याला पॉझिटिव्ह असणार. तसं इकडचा कन्सिडर करायचा, इथे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असेल, बाकी निगेटिव्ह, मग साईन निगेटिव्ह असेल आणि देखील साईन निगेटिव्ह असेल. अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. एखादं उदाहरण घ्यायचं असेल, समजा आपल्याला साईन 2π + 30 काढायचं आहे. मग आपण काय करणार, 2π + 30 किंवा त्याला असं न लिहिता काही वेळेला π/3 लिहिला असेल, मग आपण त्याला काय करणार, हा साईन लक्षात घ्यायची की 2π म्हणजे साईनच राहील आणि 2π + 30 म्हणजे हा क्वाड्रंट कुठला आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येऊन जातो, म्हणजे याचा अर्थ साईन 30 राहील, पॉझिटिव्ह राहील आणि मग इथे आपल्याला फायनल तो 1/2 मिळणार. अशा प्रकारे आपण जर हे लक्षात ठेवलं तर नक्कीच या मेथडने आपण जरी तो 2π पेक्षा मोठा अँगल असेल किंवा लहानही असेल, पण स्टँडर्ड अँगल जर असेल तर आपण हे फक्त साईनच नाही तर कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक या सगळ्याचे सुद्धा आलेले अँगल जे आहेत ते याच्या साह्याने तयार करता येतील आणि लक्षात ठेवता येतील. हे पुन्हा पुन्हा लिहायची आवश्यकता नसते, फक्त एक अंडरस्टँडिंग जी आहे त्याची लक्षात ठेवण्याची. ज्या मेथडने मी आता सांगितलं ती मेथड जर लक्षात ठेवली तर नक्कीच त्या मेथडने तुम्ही कोणत्याही वेळेला यांना पाठांतराची अजिबात गरज राहणार नाही. डायरेक्टली तुम्ही कन्सिडर करणार एखादा अँगल्स आणि त्यात तुम्हाला सांगितलं की याला सिम्प्लिफाय करायचं आहे किंवा एखाद्या एक्झाम्पल मध्ये लागत असेल तर आपण त्याला सोप्या मेथडने लवकरात लवकर शॉर्टकट ट्रिकने जसं आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे अलाइड अँगल्स आहेत ते लक्षात ठेवू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचं जरी त्या ठिकाणी आलेलं असलं 90चा मल्टिपल मध्ये, जसं की आपण घेत आहोत इथे 90 पासून सुरुवात करतो आहोत, 90, 180, 270, 360, मग त्यांना मल्टिप्लाय करताना आपण त्या पण व्हॅल्यूज त्याच्या वाढणार आहेतच. मग त्याच्या मल्टिपल मध्ये जे असतील ना सगळे अँगल्स, त्यांच्या सगळ्यांना हे अलाइड अँगलचे फॉर्म्युले जे ते लागू होणार आहे. जसं की आता आपण पाहतो आहोत की आपल्याला माहिती आहे की पाय म्हणजे 180 डिग्री असणार आहे, तर तेच π/2 म्हणजेच काय असणार आहे 90 डिग्री. म्हणजे हे रेडियन मध्ये आलं काय किंवा डिग्री मेजरमेंट मध्ये आलं काय, आपल्याला दोघी ठिकाणी ते अलाइड अँगलचे फॉर्म्युले जे आहेत ते वापरता येणार आहे. शिवाय 2π म्हणजेच 360 डिग्री आहे, मग यांचा जो मल्टिपल 360च्या वरती गेला एक पूर्ण रोटेशन केल्यानंतर, त्यानंतर 3π/2 म्हणजे सुद्धा 270 डिग्री आहे, हे आपण पाहिलं आहे. तर यात जर हा अँगल जो आहे तो याच्या वर गेला म्हणजे रोटेशन हे पुन्हा रिपीट झालेलं असेल तरी पण घाबरायची गरज नाही. जसं की आता हा 720 म्हणजे हा मल्टिपल असेल याचा, याला जेव्हा आपण 2ने मल्टिप्लाय करणार तेव्हा आपल्याला हे मिळेल. याला आपण जेव्हा 3ने मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला 180 मिळणार. म्हणजे हे 180 मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करता आला पाहिजे. तो अँगल कितीही मोठा असला तरी आपण त्याला त्या स्वरूपाने कन्वर्ट करून परत अलाइड अँगलचे फॉर्म्युले जे आहेत ते अप्लाय करू शकतो. शिवाय ह्या फॉर्म्युल्यांचं जे प्रूफ आहे हे आपल्या अभ्यासक्रमात आहे आणि हे प्रूफ तुम्ही सहजगत्या करू शकतात, कारण आपल्याकडे जे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे कंपाऊंड अँगलचे जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत, साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, हे संपूर्ण जे फॉर्म्युले आहेत त्यांच्या सहाय्याने आपण हे प्रूफ करू शकतो. आणि राहिली गोष्ट टॅन, सेक, कोसेक, तर हे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सेक हा रेसिप्रोकल आहे कॉसचा, कोसेक हा रेसिप्रोकल आहे साईनचा आणि टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस आणि कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. या सहाय्याने आपण उर्वरित सुद्धा लक्षात ठेवू शकतो. इतकं ते इझी आहे. तर आपण प्रत्यक्ष याचं ऍप्लिकेशन बघूयात कुठे आपल्याला करायचं आहे. तर आता आपल्याकडे जे एक्झाम्पल दिसतंय एक्सरसाइज 3.2 मधलं फर्स्ट फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन 690 डिग्री. आता इथे दिसतंय की 690 डिग्री हा यांच्यापैकी कोणाच्या जवळ आहे का, 360, 720, 1080 यांच्या जवळपासचा तो दिसतोय. तो जर 360 पेक्षा मोठा झाला तर यांच्या जवळपासचा शोधायचा, तर तो 720च्या अगदी जवळ आहे. म्हणजेच मग 720 - 30 केल्यावर आपल्याला 690 डिग्री असं मिळतोय. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की याला आपण त्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आहोत. म्हणजे हा अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये आलेला आहे. अजून जर याला थोडंसं व्यवस्थित लिहायचं असेल तर साइन 2 × 360 डिग्री मायनस 30 डिग्री असं लिहिता येईल. आणि आपल्याकडे आता अलाइड अँगल आहे, तुम्हाला मी जसं लक्षात ठेवायला लावलेलं आहे मागच्या ट्रिकनुसार, तर त्यानुसार तर आपण पटकन सांगू शकतो की साइनचा साइनच राहील इथे आणि क्वाड्रंट जो आहे हा क्वाड्रंट जो आहे तो 2π - θ याच्यामध्ये येतोय, म्हणजेच तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतोय, तो निगेटिव्ह असणार आहे म्हणून हा साइन मायनस येईल. आणि इथे आपल्याला माहिती आहे की हा साइन 30 डिग्री येतो 1/2 येतो. परंतु तरीही जर आपल्या लक्षात आलं नसणार तर मी वापरलेला जो अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे तो हा आहे 2 - θ = -sin θ. हा फॉर्म्युला मी त्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. नेक्स्ट बघूयात कॉस 600. तर हा कॉस 600 जो आहे तो जरी आपल्याला 720च्या जवळ दिसत असला पण आपल्याला त्यात अशी पण त्या ठिकाणी अरेंजमेंट करता आली पाहिजे की जेणेकरून त्याला त्यात सिम्प्लिफाय करता येईल. आता आपण त्याला जर 720 होतं तर 120 इथे आला असता,
त्यालाही आपल्याला 180 मध्ये कन्वर्ट करता आला असतं, किंवा 360 प्लस 240 गेला तरी पण चालणार आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने गेलात तरी पण आन्सर जे आहे ते आपल्याला सेम मिळतं. आता इथे आपण ज्या ट्रिक्स शिकलोय त्यानुसार कॉसचा कॉस राहील, कारण हा 2 पाय मध्ये आहे. 360 म्हणजे 2 पाय मध्ये आहे आणि तो तसाच राहील, आणि हा 240 डिग्री राहिली गोष्ट साईनची. आता 360 प्लस मध्ये गेला याचा अर्थ काय, तो परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेलेला आहे रोटेट होऊन, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी तो पॉझिटिव्ह राहील. पुढे परत त्याला आपल्याला 180 मध्ये कन्वर्ट करता येईल, किंवा 180 प्लस 60 पण करता येईल त्याला, किंवा 360च्या याच्यामध्ये पण कन्वर्ट करता येईल. आपण त्याला 180 प्लस 60 डिग्री मध्ये कन्वर्ट करूयात. आता याला यात कन्वर्ट केल्यानंतर आपल्याकडे परत अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला जसं मी म्हटल्याप्रमाणे हा कॉसचा कॉसच राहील. ज्यावेळेला कॉस पाय 180 म्हणजे पाय आणि प्लस थिटा इज इक्वल टू, हा कॉसचा कॉसच राहील, फक्त राहिली गोष्ट साईनची. तर हा थर्ड क्वाड्रंट मध्ये तयार होतो आहे. आपण जर ऑब्झर्व केला असता तर हा थर्ड मध्ये तयार होतो, कारण पाय प्लस म्हणजे 180 प्लस म्हणजे 270 पेक्षा लेस, आणि पाय पेक्षा जास्त म्हणजे 180 पेक्षा जास्त, म्हणजे यांच्या दरम्यान तो होतोय, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये जे आहे ते टॅन आणि कॉट हेच फक्त पॉझिटिव्ह असतात, बाकी उर्वरित जे आहेत ते निगेटिव्ह असतात, म्हणून हा मायनस कॉस थिटा येईल. तर इथे आपल्याला फायनली कसं लिहिता येईल बघा, तर हा कॉस मायनस कॉस 60 डिग्री, आणि मायनस कॉस 60 डिग्री काय येतो, आता 60 डिग्री आपल्याला माहिती पाहिजे, तो सुद्धा 1/2 येतो. अशा पद्धतीने आपण जे अलाइड अँगलचे फॉर्म्युले आहेत ते अप्लाय करू शकतो. मग आता हे झालं साइन कॉसचं. मग आपल्याला टॅन वरती अप्लाय करायचं, एक्झॅक्टली सेम रूल. एक त्याला साइन अपॉन कॉसच्या फॉर्म मध्ये लिहा, किंवा डायरेक्टली मी तुम्हाला ज्याप्रमाणे ट्रिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली तशी वापरली तरी हरकत नाही. हा टॅन जो आहे तो 180 दिसतो इथे, म्हणजे टॅनचा टॅनच राहील. फक्त प्रश्न उरतो तो साईनचा. मग साईन कुठे कळेल आपल्याला याची, तर हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतोय ते आपल्याला बघायचं आहे. आता हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल, 225. हा 225 270 पेक्षा लेस आहे आणि 180 पेक्षा मॅक्झिमम आहे, ग्रेटर आहे, म्हणजे याचा अर्थ तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, आणि थर्ड मध्ये जो टॅन आहे तो पॉझिटिव्ह असतो, म्हणून हा पॉझिटिव्ह असेल. त्यामुळे इथे डायरेक्ट आन्सर पॉझिटिव्ह, आणि टॅन 45 जो आहे तो 1 असतो, म्हणून डायरेक्ट आन्सर आपल्याला त्याचं 1 मिळणार आहे. नेक्स्ट बघूयात टॅन मायनस 690 डिग्री. आता हा 690 डिग्री मध्ये सुद्धा मायनस साइन आधी दिसते आहे. थिटाला जर मायनस साइन असेल तर आपण हे पण शिकलेलो आहोत की जर समजा टॅन ऑफ मायनस थिटा असेल तर आपल्याला याला मायनस टॅन थिटा लिहिता येतं, म्हणजे तो मायनस साइन आपण बाहेर काढू शकतो. आपण निगेटिव्ह अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहिलेले आहेत त्यानुसार. तर ते सुरुवातीला असं येईल टॅन 690 डिग्री. अगेन हा 690 डिग्री दिसतोय, जसं आपण इथे वापरला. तुम्ही याला 720 मायनस 30 करू शकता, म्हणजे इथे परत एकदा त्याच पद्धतीने इथे येईल मायनस टॅन 720 मायनस 30 डिग्री. आणि परत आपल्याला तोच लॉ जर अप्लाय करायचा असेल की 720 मायनस 30 आहे, म्हणजे याचा अर्थ इथे सुद्धा आपल्याला जे अप्लाय करायचं आहे, जसं आता इथे आपण वापरलंय बघा टॅनचं, इथे जसं 180चं आहे, याला पण लिहून घेतो वाटल्यास. यात टॅन पाय प्लस थिटा हा जो आहे तो टॅन थिटा मिळतो, तो मी इथे अप्लाय केला आहे. तसाच इथे आपल्याकडे अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. टॅन 2 पाय मध्ये हा येतोय, मायनस थिटा इज इक्वल टू 2 पाय मायनस थिटा मध्ये येतोय, म्हणजे याचा अर्थ असा होतोय की इथे आता कारण हा 720 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 360 डिग्री आहे, त्यानुसार मी त्याला कन्वर्ट केलेला आहे. तर डायरेक्ट त्याला मी आता 720 म्हणून 2 पाय मध्ये कन्वर्ट करून डायरेक्ट अलाइड अँगल त्याला मी वापरणार आहे. तर तो वापरताना आपल्याला परत तोच लॉ अप्लाय करायचा आहे. आता हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये तयार होतोय, तर हा फोर्थ मध्ये तयार होतोय बघा, कारण 2 पाय मायनस थिटा आहे, म्हणजे तो 2 पायच्या जवळचा आहे, त्याच्यापेक्षा लेस आहे, आणि 270 पेक्षा जास्त असेल, म्हणजे याचा अर्थ तो फोर्थ मध्ये आहे, आणि फोर्थ मध्ये टॅन जो आहे तो निगेटिव्ह असतो. आता इथे ऑलरेडी निगेटिव्ह साईन त्याची आहे बाहेर, मग ही निगेटिव्ह साईन आणि याच्यापासून येणारी निगेटिव्ह साईन टॅन 30 डिग्री. आता हा 360चा मल्टी म्हणून टॅनचा टॅनच राहील. मी फक्त काय म्हटलंय तुम्हाला की 2 पाय बाय 2 3 पाय बाय 2 आणि पाय बाय 2 यांच्याच वेळेला फक्त साईनचा कॉस आणि कॉसचा साईन होतो. अदरवाईज आपल्याला डायरेक्ट असंच लिहायचं आहे. तिथे काय येईल मग टॅन 30 डिग्री, आणि टॅन 30 डिग्री काय येतो 1/√3 आणि हे असणार आहे आपलं याचं फायनल आन्सर. नेक्स्ट बघा सेक मायनस 855 डिग्री. आता इथे सुद्धा आपल्याला मायनस साईन दिसते आधीच, आणि आपल्याला माहिती आहे की सेक ऑफ मायनस थिटा जो आहे तो सेक थिटाच असतो, म्हणजे सेक ऑफ 855 डिग्री इथे असं येईल. त्यानंतर याच्यात सुद्धा आता 855 जो दिसतोय यालाही आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मग आपल्याजवळ जे होते 720 त्यानंतर 1080 यांच्या दरम्यान आपल्याला आणायचं आहे. तिथे येईल सेक ऑफ याला आपण समजा इथे जर 720च्या याच्यात आणलं तर इथे किती उरतात बघा, 720 855 मायनस 720 5 3
आणि 135 अशा पद्धतीने आपल्याला 135 त्या ठिकाणी मिळणार आहे. मग आता परत सेक आहे आणि आपल्याकडे कॉसचा रिझल्ट आहे, त्याला आपण 1/cos मध्ये पण कन्वर्ट करू शकतो त्याच पद्धतीने, किंवा आपण आता सेकचा तो सेकच राहील हे तर आपल्याला माहिती आहे. मी त्या ट्रिकनुसार आपल्याला तो तसा मिळणारच आहे. फक्त राहिली गोष्ट साईनची. आता चिन्ह त्या ठिकाणी कोणतं लिहिलं गेलं पाहिजे, तर ते ठरणार आहे तो कोणत्या कॉर्नरमध्ये लाईज होतोय. आता 720 आपण 360 मध्ये कन्वर्ट करून टाकतो म्हणजे 2π, आणि प्लस आहे म्हणजे फर्स्ट कॉर्नरमध्ये, आणि फर्स्ट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. परत त्याला आणखी कन्वर्ट करता येणार आहे, कारण 180 मायनस याला 45 लिहिता येईल. कारण 135चं डायरेक्ट आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढता येणार नाही, परंतु आपण 180 मायनस 45 त्याला कन्वर्ट करू शकतो कंपाऊंड अँगलमध्ये. आणि हा जो 180 आहे, आता याला परत सेकचा सेकच राहील आणि 45 डिग्री असंच येईल. फक्त आता प्रॉब्लेम एक आहे की इथे 180 हा कोणत्या कॉर्नरमध्ये येतो आहे, 100 मायनस म्हणजे हा सेकंडमध्ये येतो आहे. सेकंडमध्ये जो आहे तो कॉस निगेटिव्ह असतो, म्हणून त्याचा रेसिप्रोकल जो आहे तो सेक सुद्धा निगेटिव्ह असणार आहे, म्हणजेच इथे निगेटिव्ह साईन येईल. राहिली गोष्ट आता याचा हे काढायचा आहे, सेक 45 डिग्री, तो येईल √2, कारण तो रेसिप्रोकल आहे कॉसचा म्हणून. नेक्स्ट बघूयात कॉट 1110. याला देखील सुरुवातीला आपल्याला निगेटिव्ह अँगलचा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आपण निगेटिव्ह अँगलचे पाहिलेले आहेत ते वापरायचं आहे. तर इथे येईल मायनस कॉट ऑफ 1110 डिग्री. आता यालाही आपल्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. आता जसं मी तुम्हाला म्हटलो की 360, 720 किंवा 1080, तर हा 1080 मध्ये कन्वर्ट होतो आहे. 1080 आणि हा त्याच्यामध्ये प्लस होईल. जसं की आता इथे 1080 आपण याच्यात जर मायनस केला तर आपल्याला जे उरतात ते लिहायचे आहेत 0. 11तनं 8 गेले, 3 हातच्याला 1 0, म्हणजे आपल्याला 30 मिळतात बघा. तर हे आहेत 30. मग परत आपण याला 2π मध्ये जर कन्वर्ट केला किंवा कन्सिडर केला 2π मध्ये 1080ला, तर त्याच पद्धतीने हा कॉटचा कॉटच राहील. आणि राहिली गोष्ट तर इथे हा 30 डिग्री. फक्त आता आपल्याला साईन चेक करायची, हा रोटेट होऊन परत फर्स्ट कॉर्नरमध्ये चालला जाईल, कारण 2π प्लस मध्ये हा कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे हा परत फर्स्ट कॉर्नरमध्ये आहे आणि फर्स्ट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. ही ऑलरेडी निगेटिव्ह साईन होती त्याला. आणि कॉट 30 डिग्री जो आहे, तसं आता हा 1/√3 त्याचा रेसिप्रोकल आहे, म्हणून हा -√3 आपल्याला मिळेल. हे असणार आहे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट मेन सेकंड, त्यातलं फर्स्ट बघूयात. प्रूव्ह म्हटलेलं आहे, प्रूव्ह दॅट, शो दॅट, व्हेरीफाय. आपण या प्रकारच्या एक्झाम्पलला कन्सिडर करतो LHS. LHS दिलेला आहे कॉस ऑफ पाय प्लस एक्स कॉस मायनस एक्स अपॉन साईन पाय मायनस एक्स आणि कॉस π/2 प्लस एक्स इज इक्वल टू आपल्याला दाखवायचं आहे कॉट स्क्वेअर एक्स. तर LHS नेहमीप्रमाणे कन्सिडर केलेलं आहे. आपण त्याच पद्धतीने अलाइड अँगलचे फॉर्म्युले जे ते यूज करणार आहोत. म्हणजे इथे फक्त आपण ऍप्लिकेशन शिकतो आहोत अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यांचं, तर ते आपल्याकडे लक्षात असतील सगळे, तर आपण त्या टेक्निकली त्याला पटकन सोडवू शकतो. तर कॉस ऑफ पाय प्लस एक्स दिसतोय, तर कॉसचा कॉसच राहतो ज्यावेळेला पाय आणि 2π असेल त्यावेळेला. फक्त राहिली गोष्ट साईनची, तर हा पाय प्लस आहे म्हणजे 180 प्लस, म्हणजेच हा थर्ड कॉलम मध्ये तयार होतो आहे आणि थर्ड मध्ये कॉस जो आहे तो निगेटिव्ह असतो. आणि कॉस ऑफ मायनस थिटा जो आहे तो कॉस थिटाच असतो. म्हणजे आपण इथे दोन अप्लाय केलेत. कॉस ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा अँड कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, हे अप्लाय केलेले आहेत. अपॉन हा साईन पाय मायनस एक्स आहे, साईनचा साईनच राहील कारण पाय आहे त्या ठिकाणी म्हणून. आणि राहिली गोष्ट, हा क्वाड्रंट सेकंड आहे, सेकंड मध्ये तो पॉझिटिव्ह असतो. हा जो साईन आहे तो सेकंड मध्ये पॉझिटिव्ह असतो, कारण पाय मायनस आहे म्हणजे 180 पेक्षा लहान त्याच्यात तो येतोय. आणि हा कॉस π/2 प्लस एक्स आहे, म्हणजे याचा अर्थ हा सेकंड कॉलम तयार होतोय, कारण 90 डिग्री प्लस एक्स आहे, म्हणजे याचा अर्थ तो सेकंड मध्ये आहे. आणि कॉसचा साईन या ठिकाणी होईल, कारण म्हटल्याप्रमाणे π/2 आणि 3π/2 ला तो साईनचा कॉस होतो आणि ते निगेटिव्ह साईन येईल. का निगेटिव्ह साईन येईल? कारण तो सेकंड कॉलम मध्ये कॉस जो आहे तो निगेटिव्ह असतो म्हणून. आता हा मायनस मायनस जो आहे तो पॉझिटिव्ह होऊनच जाईल. त्यात हा कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर एक्स आणि अपॉनला येईल साईन स्क्वेअर एक्स. आणि हा फायनली साईन कॉस अपॉन साईन म्हणजेच कॉट स्क्वेअर एक्स आपल्याला मिळतोय. यात मी जे दोन अजून वापरलेले फॉर्म्युले आहेत ते आहेत अलाइड अँगलचे पाय मायनस थिटा इज इक्वल टू असतो साईन थिटा आणि कॉस π/2 प्लस थिटा इज इक्वल टू असतो मायनस साईन थिटा. हे आपण त्या ठिकाणी अप्लाय केलेत. नेक्स्ट बघूयात, इथेही तसंच करायचं आहे नेहमीप्रमाणे. कन्सिडर LHS. काय आहे LHS बघा, कॉस ऑफ 3π/2 प्लस एक्स इंटू कॉस ऑफ 2π प्लस एक्स इन ब्रॅकेट
कॉट ऑफ 3π/2 मायनस एक्स प्लस कॉट ऑफ 2π प्लस एक्स या प्रकारे आपला LHS आहे. तर इथे आता मला फक्त अलाइड अँगलचेच फॉर्म्युले यूज करायचे आहेत. ऑफकोर्स तेच इथे पण वापरायचे आहेतच. आणि 3π/2 प्लस एक्स आहे तर कॉसचा जो आहे तो साईन होईल, म्हणजे साईन एक्स तर इथे येतोच आहे 100%. राहिली गोष्ट हा कोणत्या कॉर्डरमध्ये आहे. 3π/2 म्हणजे 270 डिग्री आणि 270 डिग्री प्लस एक्स केल्यानंतर आपला तो मिळतो आहे तो फोर्थ क्वार्टरमध्ये. आणि फोर्थ मध्ये कॉस जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. याचा विचार करायचा, याचा नाही. कॉस पॉझिटिव्ह असतो म्हणून पॉझिटिव्ह असेल. इंटू तसा हा कॉस जो आहे कॉसचा कॉसच राहील आणि हा फर्स्ट क्वार्टर मध्ये तयार होतो आहे, कारण 2π प्लस आहे 360 प्लस हा परत फर्स्ट क्वार्टर मध्ये चालला जाईल. त्यानंतर कॉट जो आहे कॉटचा टॅन होईल, टॅन एक्स, कारण 3π/2 आहे म्हणून. राहिली गोष्ट आता साईनची, तर 3π/2 मायनस एक्स हा थर्ड कॉर्डर मध्ये आहे आणि थर्ड मध्ये कॉट आणि टॅन जे ते पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात, त्यामुळे तो पॉझिटिव्ह राहील. पुढे प्लस इथे हा कॉटच राहील आणि परत हा फर्स्ट क्वार्टर मध्ये तयार होतो, कारण 2π प्लस आहे म्हणून हा देखील पहिल्याच क्वार्टर मध्ये तयार होणार आहे, म्हणून कॉट एक्सच राहील. पुढे याला फक्त आता सिम्प्लिफाय करूयात. आपल्याला वन आन्सर दाखवायचा आहे. हा साइन एक्स ॲज इट इज इंटू कॉस एक्स ॲज इट इज. इथे टॅन म्हणजे साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि कॉट म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. हा साइन एक्स इंटू हा कॉस एक्स ॲज इट इज, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं साइन स्क्वेअर एक्स, हा कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर एक्स. अगेन आपण फंडामेंटल आयडेंटिटी जी आहे ती वरती मिळते आहे आणि अपॉनला साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे. तर हा आणि हा कॅन्सल झाला तर इथे फक्त 1 येईल, हा 1 राहील, बाकी हे दोघे कॅन्सल होतात आणि इथे आयडेंटिटीनुसार 1 आणि हाच काय आहे RHS. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. फिफ्थ, साइन क्यूब पाय प्लस एक्स इंटू सेक्स स्क्वेअर पाय मायनस एक्स इंटू टॅन 2π मायनस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर π/2 प्लस एक्स साइन पाय मायनस एक्स इंटू कॉस स्क्वेअर मायनस एक्स इक्वल टू आपल्याला आन्सर प्रूव्ह करायचा आहे टॅन क्यूब एक्स. नेहमीप्रमाणे कन्सिडर करूयात LHS आणि LHS कन्सिडर केल्यानंतर आता आपल्याकडे दिसतं की ते संपूर्ण जेवढे पण या ठिकाणी फंक्शन्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. आता अलाइड अँगलचे फॉर्म्युले तुम्हाला टेक्निकली आपण शॉर्टकट टेक्निक असे पाठ करतो आहोत, त्याच पद्धतीने इथे वापरायचे देखील आहेत. तर क्यूबचा विचार आपण नंतर करूया. तिथे साइन पाय प्लस एक्स आहे, तर इथे आपण पाय म्हटल्यानंतर मी तुम्हाला म्हटलंय जसं की पाय किंवा 2π असेल तर डायरेक्टली साइन एक्स आपल्याला लिहिता येईल, साईनचा साईन राहील आणि कॉसचा कॉस राहील, टॅनचा टॅन, कॉटचा कॉट, सेकचा सेक, कोसेकचा कोसेक, असं त्या प्रकारे आपण लिहू शकतो. राहिली गोष्ट आता फक्त साईनची. तर साईन चेक करताना ऑफकोर्स आपल्याला हा कोणत्या क्वार्टरमध्ये आहे हे माहिती पाहिजे. तर पाय प्लस एक्स हा जो आहे तो थर्ड क्वार्टरमध्ये येईल आणि थर्ड मध्ये हा साईन जो आहे तो निगेटिव्ह असतो, याचा नाही तर याचा विचार करायचा. नंतर हा सेक जो आहे तो सेक पण बघूयात. तर सेक एक्स डायरेक्ट येईलच, कारण आणि इथे क्यूब आहे हे लक्षात घ्या, हा याचा क्यूब, हा इथे क्यूब येईल. हा देखील सेक एक्स आहे आणि हा सेकचा सेकच राहील, कारण पाय आहे आणि पाय मायनस एक्स म्हणजे हा सेकंड क्वार्टर आहे आणि सेकंड मध्ये फक्त साइन आणि कोसेक हे पॉझिटिव्ह असतात, उर्वरित निगेटिव्ह म्हणून इथे निगेटिव्ह येईल आणि हा याचा स्क्वेअर आहे तो स्क्वेअर लिहिला. पुढे हा देखील टॅनचा जो टॅनच राहील. 2π मायनस एक्स आहे म्हणजे क्वाड्रंट जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट आहे, 360 पेक्षा लेस. 2π मायनस एक्स म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जे आहे तो टॅन निगेटिव्ह असतो म्हणून इथे सुद्धा निगेटिव्ह येईल. अपॉनला देखील त्याच पद्धतीने हा स्क्वेअरचा आपण नंतर विचार करूयात. आधी हा π/2 आणि एक्स दिसतोय, तर π/2 चा साईनचा कॉस आणि कॉसचा साईन होतो म्हणून कॉसचा इथे साईन झाला. आणि राहिली गोष्ट साईनची, तर त्या ठिकाणी साईन कोणती असणार आहे. तर साईन कुठली असेल तर π/2 प्लस एक्स हा सेकंड क्वार्टर आहे आणि सेकंड मध्ये कॉस जो आहे तो निगेटिव्ह असतो म्हणून इथे मायनस साइन एक्स आणि हा स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर इथे लिहिला. परत हा साइन पाय मायनस एक्स आहे, साईनचा साईनच राहील ऑफकोर्स, कारण आणि क्वाड्रंट जो आहे तो सेकंड आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन जो आहे तो पॉझिटिव्ह असतो म्हणून इथे आपण साइन एक्स लिहिला. आणि हा मायनस कोसेक एक्स येईल, कारण मायनस ऑफ निगेटिव्ह अँगलचे आपण जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहिले त्याच्यात कोसेक ऑफ मायनस थिटा हा मायनस कोसेक थिटा येतो, त्या पद्धतीने त्याला आपण लिहिलेला आहे. पुढे फक्त सिम्प्लिफाय करायची गरज आहे. हा मायनस साइन क्यूब एक्स येईल इंटू हा सेक्स स्क्वेअर होईल, कारण मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. नंतर हा टॅन एक्स जो आहे तो निगेटिव्ह आणि हा सुद्धा निगेटिव्ह आहे, तो पुढच्या स्टेपला आपण पॉझिटिव्ह करणार आहोतच. त्यानंतर हा साइन स्क्वेअर एक्स होईल, निगेटिव्हचा स्क्वेअर, हा साइन एक्स होईल आणि हा मायनसचा स्क्वेअर परत पॉझिटिव्ह झाल्यामुळे हा कोसेक स्क्वेअर एक्स होईल. आता हा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊनच जाईल आणि हा साइन क्यूब एक्स आणि हा दोघींचा मिळून क्यूब हे दोघे कॅन्सल होतील आणि हा पॉझिटिव्ह झाल्यानंतर इथे जे उरतंय ते असं आहे
सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स आणि अपॉनला हा फक्त उरला तो कोसेक स्क्वेअर एक्स. याला आपण सिम्प्लिफाय करूयात थोडंसं, अजून काही कॅन्सल होतंय का बघूयात. इथे इक्वल टू हा सेक स्क्वेअर म्हणजे हा कॉस स्क्वेअर एक्स येईल, कारण याचा रेसिप्रोकल आहे म्हणून. त्यानंतर हा टॅन एक्स आहे तसाच, आणि हा जो दिसतोय हा 1 कोसेक स्क्वेअर एक्स तो रेसिप्रोकल आहे कॉसचा, म्हणून तो कॉस स्क्वेअर एक्स आपल्याला लिहिता येईल. बाकी पुढे आता सॉरी, हा रेसिप्रोकल आहे साईनचा, म्हणजे इथे साईन स्क्वेअर एक्स त्याला लिहिता येईल. कोसेक स्क्वेअर एक्स हा साईन स्क्वेअर एक्सचा रेसिप्रोकल आहे. तर मग हा साईन स्क्वेअर एक्स अपॉन हा कॉस स्क्वेअर एक्स हा आपल्याला मिळतोय टॅन स्क्वेअर एक्स इंटू हा टॅन एक्स, आणि या दोघींचा जर प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला मिळतोय टॅन क्यूब एक्स, आणि फायनली आपल्याला जो RHS हवा होता तो आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 6 त्याच्यातलं बघूयात. हे शेवटचं एक्झाम्पल आहे एक्सरसाइज मधलं. तर इथे बघूयात नेहमीप्रमाणे कन्सिडर LHS. काय आहे LHS बघा, इक्वल टू हा कॉस थिटा प्लस साइन ऑफ 270 डिग्री प्लस थिटा मायनस साइन ऑफ 270 डिग्री मायनस थिटा प्लस कॉस ऑफ 180 डिग्री प्लस थिटा, आणि याचा आन्सर आपल्याला दाखवायचा आहे ते 0. आता इथे सुरुवातीला कॉस थिटा जो आहे तो ॲज इट इज लिहा. राहिली गोष्ट आता बघा, जे अलाइड अँगलचे फॉर्म्युले आपण वापरलेले आहेत ते आपण जनरली अलाइड अँगलचे फॉर्म्युले लिहिताना त्या ठिकाणी मेजरमेंट जे आहे अँगलचं ते आपण रेडियनमध्ये घेतलंय, परंतु ते रेडियनमध्ये जरी असलं किंवा डिग्रीमध्ये जरी असलं तरी रूल तो सेम आहे. इथे 270 डिग्री आहे, याचा अर्थ ते 3π/2 आहे तो अँगल. मग 3π/2 जर तो अँगल आहे तिथे 3π/2 म्हणजेच काय येईल, 270 डिग्री म्हणजेच 3π/2 आहे. 3π/2 असताना आपण म्हटलेलं आहे की इथे डायरेक्टली साईनचा कॉस होईल. आता बाकी राहिली गोष्ट क्वाड्रंटची, तर 270 म्हणजेच 360 पेक्षा लेस आहे, म्हणजेच तो फोर्थ क्वाड्रंट आहे, आणि फोर्थ मध्ये साईन जो आहे तो निगेटिव्ह असतो म्हणून मायनस कॉस थिटा या ठिकाणी येईल. राहिली गोष्ट 270 मायनस हा, इथे सुद्धा साईनचा कॉस होईल. फक्त आपण बघूया आता साईन त्याची काय येईल. तर हा साईन 270 मायनस थिटा आहे, म्हणजे याचा अर्थ हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, कारण 270 पेक्षा लेस त्या ठिकाणी तयार होतोय, लाईज होतोय थर्ड क्वाड्रंट मध्ये, आणि म्हणून मग थर्ड क्वाड्रंट मध्ये याची साईन जी आहे ती निगेटिव्ह असते, म्हणून ते निगेटिव्ह येईल, म्हणून इथे येईल मायनस. आणि हा देखील क्वाड्रंट जो आहे तो थर्ड क्वाड्रंट आहे, आणि थर्ड मध्ये कारण 180 प्लस आहे तर कॉसचा कॉसच राहील. बाकी फक्त साईन जी आहे 180 प्लस थिटा आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंट आहे, आणि थर्ड मध्ये कॉस जो निगेटिव्ह असतो त्या ठिकाणी निगेटिव्ह येईल. हा मायनस प्लस कॅन्सल झाला, हा आणि हा प्लस होईल कॉस थिटा, कारण निगेटिव्ह निगेटिव्ह प्रॉडक्ट पॉझिटिव्ह, आणि हा मायनस कॉस थिटा, हे दोघे कॅन्सल होतील आणि ते 0 येईल. फायनली हा असेल आपला RHS. अशा पद्धतीने आपण अलाइड अँगलचे फॉर्म्युले वापरून जे आहे ते एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत. या एक्झाम्पल सोबतच ही एक्सरसाइज 3.2 देखील या ठिकाणी संपलेली आहे. या ठिकाणी थांबूयात, आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत.